अमोल सुरेश पाटे, प्रभाग नंबर 27 ट मधून उभा आहे. भाऊ, तुम्ही कोणते मुद्दे घेऊन निवडणुकीला सामोरं जात आहे? राजेंद्र दंदा साहेबांच्या माध्यमातून ते आमच्या पहिले वार्डाचे नगरसेवक होते. आमच्याकडे एकही रस्ता सिमेंटचा बाकी नाही आहे. विकासाचा मुद्दा जर म्हणलं तर आमच्याकडं पाणी, रोड, स्ट्रीट लाईट, आरोग्य हॉस्पिटल या सगळ्या ज्या दैनंदिन लागणाऱ्या गोष्टी या सगळ्या राजूभाऊंच्या माध्यमातून आमच्या वार्डात त्याचा विकास झालेला आहे. आता आम्हाला फक्त तो विकास कंटिन्यू अविरतपणे तो जोपासणे, त्याच्यावर वारंवार लक्ष देऊन लोकांच्या अडीअडचणीला जाऊन उभा राहणे, ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करणे आणि त्याच्यानंतर जे आमच्या शिवाजीनगरमध्ये बरेचसे ओपन स्पेस आहे, आता ते ओपन स्पेस डेव्हलप करणे. पाण्याचा प्रश्न फार गंभीर आहे. शहराला 8-8 दिवसाला पाणी मिळत नाही. त्याच्यावर काय सोल्युशन आहे? आपण वृत्तवाहिनी, पेपर याद्वारे बघतच आहोत. शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री असताना आपल्या शहराला दिलेला प्रचंड प्रमाणात निधी या माध्यमातून पैठणची जी मेन पाईपलाईन आहे तिचं काम अबाव 99% तो पूर्ण झालेलाच आहे. फक्त एक फायनल टेस्टिंग बाकी आहे. ती टेस्टिंग येणाऱ्या 1 महिन्यामध्ये लवकरच आपल्या महानगरपालिकेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. आणि जो मुख्यतः आपला मेन पाण्याचा प्रश्न होता तो खूप झालं तर साधारण 1 ते सव्वा महिन्यामध्ये तो पण सॉल्व्ह होईल आणि 1 दिवसाआड किंवा दररोज नियमित पाणी आपल्या शहराला उपलब्ध होईल. राजूभाऊच्या माध्यमातून ते उपमहापौर असताना बरेच कामं झाले. मग आता कोणते कामं तुम्ही बाकी जनतेचे कसे सोडवणार? जनतेचे बाकीचे वार्डातले आता मुख्यतः सगळे कामं तर राजूभाऊच्या माध्यमातून झाले. फक्त त्या कामाला मेंटेन ठेवणं, स्ट्रीट लाईट बघणं, रोड, पाणी, त्याच्यानंतर आरोग्याचं असं लहान मुलांचे खेळायचे मैदाने असतील, त्याच्यानंतर वयस्कर लोकांना वाचनालय म्हणा, असे विविध उपक्रम आम्ही भाऊच्या माध्यमातून. आणि मेन म्हणलं तर आपलं जर बघितलं तर जे महिलासाठी संरक्षण हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की आज महिलांना जो त्रास होतोय त्याच्यावर आम्ही वारंवार लक्ष देऊन त्या गोष्टीपासून त्यांना कसं दूर ठेवता येईल आणि वार्डामध्ये कसं सुरक्षा राबवता येईल. आणि नशेखोरीचं जे प्रमाण वाढलं त्याचं पण आम्ही 100% लवकरात लवकर त्याच्यावर बारीक लक्ष ठेवून ज्या काय उपाययोजना असेल पोलीस डिपार्टमेंट माध्यमातून म्हणा किंवा आमच्या शिवसेना पक्षाच्या माध्यमातून म्हणा ते आम्ही पूर्ण करू. या निमित्ताने मतदारांना काय आवाहन करणार? मतदारांना एवढीच आवाहन करणार की विकासाच्या कामावर जो आपल्यासाठी अर्ध्या रात्री उभा राहतो त्यांच्या पाठीमागं आपण येत्या 15 तारखेला धनुष्यबाण चिन्ह समोर मतदान करून आम्हाला आशीर्वाद द्यावा एवढीच विनंती करू.